बंद करून दे. समोर काय एकच पाहिजे का मला? तो लावला आहे. लावलं? हा बंद करून दिला बघा. सगळं बंद कर. तो काढून गेला असं मग ते चेहरा चेहरा येत नाही. हां मग बाजूलाच ठेवून देते. खाली ठेवून दे, खाली ठेवून दे. बरं. गाथा पाचवी. तम अयं सपनो सविहवेन यदिदाय जपमानं सुखीत छलं न घेतव्यम्. आचार्यांनी या गाथेत प्रतिज्ञा केली होती. तुम्ही अजून पुढे सरका, बायका तुम्ही अजून पुढे सरका. बसणाऱ्या म्हणजे खुर्चीवाल्या पुढे येतील, नाही तर खुर्चीवाल्या अजून अजून मागे जातात. तुम्ही होऊन जा पुढे. तुम्ही पण पुढे होऊन जा सगळे माणसं. म्हणजे खुर्चीवाले पुढे आले पाहिजे. खुर्चीवाले पुढे आले पाहिजे. आचार्यांनी प्रतिज्ञा केलेली होती की मी एकत्व विभक्त आत्मा दाखवणार आहे. काय प्रतिज्ञा केली होती गाठे? एकत्व विभक्त असणारा असा आत्मा दाखवणार आहे. एकत्व आणि विभक्तातलं अंतर काय पाहिलं होतं? हां, ते दोन बाजू नेहमी असतात नाण्याला, अस्ति आणि नास्ति. नास्ति न जीवाचं स्वरूप पाहायचं असेल तर मी एक आहे, अखंड आहे, हे एकत्व झालं. आणि काय माझ्यात नाही, नास्ति कुणाची आहे म्हणून विभक्त. तर सगळ्या परद्रव्यापासून मी विभक्त आणि स्वद्रव्याशी तन्मय अशा एकत्व विभक्त आत्म्याची कथा मी, काय होता शब्द, दाखवणार आहे. दाये हम. या दाहे हमला खूप मोठा अर्थ होता. काय पाहिलं होता काल आपण? दाये हमचा असं काय पाहिलं होता? हा, तो तुमच्याच जवळ आहे, तो तुमच्याजवळ जो तुमचा आत्मा आहे तो दाखवण्याचा मी प्रतिज्ञा करतो. मी तुम्हाला मिळवून देणार नाही. आचार्यांना कर्तृत्वाला डावललं की मी तुम्हाला काही चांगलं करतो हा भाव त्यांच्या जीवनात नाही. ते म्हणतात मी दाखवायचं काम करणार आहे. या गाथेच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमचा शुद्ध आत्मा कसा आहे हे दाखवणार आहे, ही प्रतिज्ञा केली होती. आता त्या प्रतिज्ञेनंतर त्यांनी कोणतं वैभव होतं आचार्यांचं? आचार्य सांगत होते मी माझ्या वैभवानं दाखवणार आहे. तुम्ही बोलू नका सध्या दोघे. तर आचार्यांचं वैभव काय पाहिलं होतं काल आपण? अरुण भाऊ आठवते? नाही आठवत. कालचं काल गेलं. बुद्ध व्हायचं नाही आपल्याला. हा, शब्द ब्रह्माच्या उपासनेतून जन्माला आलेलं आहे. काय पाहिलं होतं पहिलं? शब्द ब्रह्माच्या उपासनेतून जन्माला आलेलं आहे. हे फळ्यावर लिहिलं होतं. लिहिलं नाही का काल? हां. दुसरं काय पाहिलं होतं? शब्द ब्रह्माच्या उपासनेतून जन्माला आलो म्हणजे काय समजलं? अक्षय भाऊ पुढे यायचं आहे आता. सगळ्यांनी पुढे सरका. का मागे बसायचं आहे तुम्हाला? काय मिळणार काय आहे मागे बसून?
मी विचारणार आहेच, कोणी मागं बसलात तरी पुढे बसलात तरी घाबरू नका. तर शब्द ब्रह्मा म्हणजे ज्या शब्दाच्या, सांगता कोणी, आठवते कोणाला? इकडे आठवते. शब्द ब्रह्मा म्हणजे काय पाहिलं होतं? ब्रह्मा सगळे बोलले ते कसं नाही ऐकू, एकच जण बोला. काय झालं सांग रे. दिव्य ध्वनी. त्याच्यापेक्षाही केवळ दिव्य ध्वनीच नाही, तर कोणत्याही शब्दाच्या माध्यमातून जो शुद्ध आत्मा दाखवला जातो, म्हणजे शुद्ध आत्म्याला दाखवणारा जो शब्द, तो शब्द ब्रह्मा. शब्द ब्रह्मा म्हणजे शब्दाला शब्द ब्रह्मा म्हटलंय. हा, त्या शब्दात सगळ्या प्रकारच्या जगातल्या पदार्थाचा समावेश त्या एका शब्दाच्या माध्यमातून आपण केलेला असतो. म्हणून हे जे सांगणार आहे त्या शब्द ब्रह्माच्या उपासनेतून आला आहे, आगमाच्या उपासनेतून. केवळ दिव्य ध्वनी नाही. तुम्ही सांगितलं ते जरी बरोबर असलं तरी लक्षात हे घ्यायचं आहे की आता दिव्य ध्वनी नाही, मग काही ज्ञान होईल का नाही होणार? तर हेही शब्द ब्रह्म आहे का नाही? तर हेही शब्द ब्रह्म आहे. आणि म्हणून याच्या उपासनेतून जन्माला आलेलं हे माझं वैभव असणार आहे, हे सांगितलं होतं. तिसरं अपर गुरुच्या प्रसादानं मिळालेलं हे म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? पर न अपर गुरु म्हणजे काय पाहिलं होतं? नाही आठवत. पर गुरु म्हणजे अरहंत भगवान तीर्थंकर. अपर गुरु म्हणजे केवली, सुत केवली, आचार्य सगळे आले अपर गुरूंमध्ये. तर अपर गुरुच्या प्रसाद मिळालाय, प्रसाद मिळालाय, प्रसाद नाही प्रसाद मिळालाय मला. म्हणजे काय? इतर लोकात प्रसादासाठी भांडतात लोक का? त्या प्रसादानं आपलं काही चांगलं होईल म्हणून. तर आचार्य म्हणतायत, कुंदकुंद आचार्य म्हणत आहेत की मला हा प्रसाद मिळालाय. म्हणजे त्यांना कोण काय दिलं? अरहंतानं. सुत केवलींना काय दिलं? कोणता प्रसाद दिला? हा जो ज्ञानरूपी प्रसाद दिला होता. तर आचार्य हे म्हणणार आहे की माझे परगुरु अपर गुरुच्या उपासनेच्या मधून प्राप्त झालेला हा प्रसाद आहे. शब्द कोणता मोलाचा काल पाहिला होता आपण? उपासना कुणी केली? स्वतःची आहे. त्यातून हे वैभव मला प्राप्त झालाय. कुंदकुंद आचार्य विदेह क्षेत्रात गेले होते, साक्षात परगुरु मिळाले होते की नव्हते? मिळाले होते. तीर्थंकराची दिव्यध्वनी ते साक्षात ऐकू लागले होते. तरी देखील ते काय म्हणतात की त्या अपर गुरुच्या प्रसादाच्या उपासनेतून जन्माला आलाय. त्यांना सांगितलं असतं भगवंतानं, आणि यांना नाहीच घेतलं असतं तर, उलटं घेतलं असतं तर, कमी घेतलं असतं तर त्यांच्या उपासनेतून प्राप्त झालेलं आहे. म्हणजे त्यांनी जे काही सांगितलं ते मी स्वीकारलं, अनुभवलं आणि सांगतोय. आणि चौथं काय पाहिलं होतं? स्वसंवेदन जन्मा. मी सांगू लागली ही तर पोपट पंची आहे. म्हणतात स्वसंवेदन जन्मा.
स्वसंवेदनातून जन्माला आलेलं असं ते वैभव. मी त्याचा स्वाद घेतला आहे, त्याचा आनंद लुटलाय. आणि ही गोष्ट तर नक्कीच असते, जेव्हा आपण त्याचा आनंद लुटला असेल तेव्हा तो दुसऱ्याला सांगताना एका वेगळ्या भाषेत येतो. आणि जेव्हा तो कोरडा असतो तो तेव्हा त्याची भाषा ही वेगळी असते. तर म्हणतात मी केवळ शाब्दिक छल नाही करणार आहे, खूप मोठे मोठे शब्द वापरून तुम्हाला घुलवणार नाही आहे. मला जे अनुभवात आला, मला जो त्या आनंदाचा स्वाद आला, त्या स्वादातून सहज उमटणारे हे बोल असणार आहे. नोट्स पाहतोय आपण. या गाथेत आचार्यांनी प्रतिज्ञा केली आहे, मी एकत्व, स्वशी एकरूप, सगळा खुलासा केला आहे. लक्षपूर्वक पहा सगळेच जण. सर्वापासून भिन्न, विभक्त म्हणजे असा आत्मा दाखविणार आहे. कशाने दाखवणार आहे? माझ्या पूर्ण वैभवासह. ते वैभव 4 प्रकारचं आहे. पहिलं आहे शब्द ब्रह्मोपासन जन्मा. मला हे वैभव शब्द ब्रह्माच्या म्हणजे दिव्यध्वनी म्हणा, जिनवाणी म्हणा, याच्या उपासनेतून, आराधनेतून, अध्ययनातून प्राप्त झालेलं असणार आहे. शब्द ब्रह्माच्या उपासनेतून त्यांनी एक छान हे म्हटलं, ज्याच्या शब्दात एवढा आनंद आहे. थोडं मी काय म्हणते ते लक्षात घ्या. ज्या शुद्धात्म्याच्या कथन करणाऱ्या शब्दातून जर एवढा आनंद मिळतो आहे, तर त्या शुद्धात्म्याच्या अनुभवातून काय मिळेल नाही आलं लक्षात. हा समयसार आपल्याला आनंद देतोय की नाही अक्षय भाऊ, काय वाटते? नाही देत आहे, दुःख होत आहे. समयसार ऐकताना दुःख होत आहे का कोणाला? नाही होत आहे. बोलत नाही म्हणजे दुःख होते असं मानू. तर म्हणतात हे नुसतं त्या शुद्धात्म्याची कथा ऐकताना, त्या शब्द ब्रह्माला ऐकताना जर एवढा आनंद मिळतोय आज आपल्याला, तर साक्षात शुद्ध आत्मा अनुभवात आल्यावर कोणता आनंद मिळेल विचार करा म्हणतात. जसा ब्रह्मा सर्व व्यापक मानतात, तशीही जिनवाणी सर्व पदार्थांना प्रकाशित करते, म्हणून त्यालाही शब्द ब्रह्म म्हटलं. कुणाला शब्द ब्रह्म म्हटलं? या जिनवाणीलाही शब्द ब्रह्म म्हटलं. सगळ्या प्रकारच्या आत्म्याचं स्वरूप ती दाखवणारी आहे. कसं आहे तो, कोणताही आत्मा असो, त्या सगळ्या आत्म्याचं स्वरूप दाखवणारी आहे. म्हणून शब्द देखील तो व्यापक झाला, सर्व व्यापक झाला, आणि म्हणून त्यालाही आम्ही ब्रह्मा म्हटणार आहोत. दुसरा आहे युक्त्या अवलंबन जन्मा. अन्य मतवादींनी मानलेल्या एकांताचे खंडन करून स्वमताचे मंडन करण्यास समर्थ अशा स्पष्ट निर्वाद युक्तीच्या द्वारे अनुमानाने मी सांगणार आहे. तुम्ही परीक्षा करा, मगच प्रमाण माना. अन्य मतवादींनी मानलेल्या एकांतात, आधी आता एकांत आणि अनेकांत दोन शब्द परस्पर विरोधी आहे. तर एकांत कशाला म्हणू आणि अनेकांत कशाला म्हणू, आधी तो भाग महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. कशाला म्हणणार आहोत एकांत, काही आठवते? याचा एका संघाने विचार करतो आपण. हां, तर आता तो एक आपल्या भाषेतला शब्द झाला. थोडा शास्त्रीय भाषेतला शब्द घ्यायचा आहे आता आपल्याला त्याच्याबरोबर. तुमचं बरोबर आहे,
परंतु त्याला शास्त्रीय भाषेतला शब्द काय असणार आहे? आगम लावताना तर तुम्हाला तुमची भाषा नाही सापडणार, आगमाच्या भाषेत ऐकावं लागणार आहे. तर आगमाच्या भाषेत त्याला ते म्हणणार आहे की एक दोन धर्मापैकी एकच धर्म मानणं. आता तुम्ही काल पाहिलं होतं, तुम्ही नित्य आहात की अनित्य आहात? काय आहात यावेळी, या क्षणी कसे आहात? मला तिकडून उत्तर पाहिजे, मागून. हा, नित्य. निर्मल भाऊ सांगू लागले की नित्यही आहे आणि अनित्यही. खरंच आहे हे निर्मल भाऊंचं? सतीश भाऊ खोटं आहे? खरं आहे. का खरं आहे? खरं आहे तर मग आता पटवून द्यावं लागेल आम्हाला. तुमचं आत्मद्रव्य कधी कोणी उत्पन्न केलं? आता ते कधीतरी कोणीतरी नष्ट करणार आहे. म्हणून याही वेळी तो आहे आपल्याजवळ, तर नित्यता आहेच. हां, आणि या क्षणात 1 तासात आपण बदलतो का नाही बदलत? या 1 तास इथं बसतो आहे तेव्हा आपण बदलत आहो की नाही? तर आपण क्षणाक्षणाला बदलत आहो, म्हणजे अनित्यही आहे. तर त्यांनी जे शब्द ठेवले, आता शास्त्रीय भाषेत पाहायचं आपल्याला की जे सगळ्या बदलातही कायम राहतं असा नित्य धर्म की आहे आत्म्यात, आणि नित्य राहूनही जे बदलत राहतं तो अनित्य धर्मही याच वेळी आपल्याजवळ आहे. आता तुमचा आत्मा एक आहे का अनेक आहे? कसा वाटतो? आत्मा एक आहे की अनेक आहे? सगळ्यांनी बोलायचं आहे, सगळ्यांनी ऐकायचं नाही नुसतं. काय आहे या क्षणी तुमचा आत्मा? एक आहे की अनेक आहे? एकही आहे, अनेकही आहे. कीर्तीला प्रश्न पडलाय, त्याने एक सांगितला ना, त्या 2 सांगते. तर एकच आहे हा दृष्टिकोन आहे. हां, वस्तू आत्मा तसा नाही, शुद्ध आत्मा एकच आहे आणि आत्मा एक अनेक आहे. फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की आत्मा द्रव्य आहे पुरं, त्या पर्यायीला सोडून द्रव्य नाही, द्रव्याला सोडून पर्याय नाही. तर द्रव्य जेव्हा आम्ही पाहतो पुरं, तेव्हा ते अनित्यही आहे आणि नित्यही आहे. पण आम्हाला ज्या शुद्ध आत्म्याची कथा आचार्य इथं करता आहेत, तो शुद्ध आत्मा एकच आहे. मग दोघाचे दोन्ही खरं आहेत हे माना. काय झालं? एक म्हणणाराही सत्य आहे, पण जेव्हा आता आपण एकांत अनेकांत पाहतोय, तेव्हा मात्र ती दुसरीच बाजू लक्षात घ्यायची आहे की आत्मा नित्यही आहे आणि अनित्यही आहे. आता त्यांनी त्यातला एकच मानला, कुणी नित्यच मानला, बुद्धांनी अनित्यच मानला, कुणी एकच मानला, सगळं अद्वैत ब्रह्मा मानला, म्हणजे काय केला? एकच मानला. कुणी अनेकच मानला. अशांना एकांताचे म्हणतात. म्हणून अन्य मतवादींनी मानलेल्या एकांताचे खंडन जे केल्या जातं, असे अनेक न्यायाचे ग्रंथ आहेत आपल्या याच्यात. आधी त्यांची मांडणी केल्या जाते की ते काय काय मानतात, मग आपली मांडणी केल्या जाते आणि मग त्याच्यावर सांगितल्या जाते की आमच्या मांडणीतून आम्ही पाहतोय आता तुमच्या मांडणीकडे, तेव्हा तुमच्या मांडणीत कुठं कुठं दोष आम्हाला आढळले ते दोष दाखवल्या जातात आणि मग त्याच्याकडून कबूल करून घेतल्या जातं की तुम्ही म्हणता ते सत्य आहे, आमचं चुकलं होतं. असा एक न्यायग्रंथांचा हा परिपाठ असतो.
तर न्याय ग्रंथाच्या द्वारे आज जगाला जे सगळ्या आपल्या आचार्यांनी जैन धर्माचा झेंडा फडकवला आहे तो युक्तीच्या आधारावर फडकवलेला आहे. आणि म्हणून ते सांगता आहेत की दुसऱ्या मताचं खंडन करून, प्रश्न तो उभा राहील तुम्हाला, कोणाला राहिला नाही पण मागे येणार आहे तुम्हाला प्रश्न, खंडन आचार्य करू शकतात का नाही, दुसऱ्याला दुखवल्या जाईल का नाही, काय होईल? प्रश्न तर आहेच मोठा, काय होईल आता बरं? ते सांगायला बोलले आहे तेव्हा ते 6व्या गुणस्थानात आलेले आहे. असू द्या ना, पण खंडन करणं ते करू शकतात का नाही, करावं का नाही, सगळेच प्रश्न उभे राहतील उद्या. तर खंडन केलं याचा अर्थ त्यांना दुखवण्याचं नाही, वस्तू व्यवस्था जेव्हा दाखवायची. आता तुम्हाला कुणालाच जे काही गोष्टी आवडतच नाही आम्ही सांगतो त्या, हे माहीत आहे आम्हाला, तर तुम्हाला आवडते म्हणून ते आम्हाला द्यायचं आहे का जे सत्य आहे ते द्यायचं आहे, काय आहे? वस्तू व्यवस्था अशी आहे हे त्यांना सांगायचं आहे. आचार्यांच्या मनात हा भाव होता, वस्तू व्यवस्था दाखवायची आहे, कुणाच्या खंडनाचा, कुणाच्या द्वेषाच्या भावातून ते कधीही आलेलं असत नाही. आणि म्हणून तोही भाग मोलाचा नाही की खंडन करून स्वमताचं मंडन, मंडन म्हणजे मांडणी, स्वमताला सिद्ध करणं का मी जे सांगतो आहे ते नियमाने सत्यच आहे. बुद्धांच्या शाळेत ज्यावेळी अकलंक निष्कलंक शिकायला गेले तर त्यावेळी त्या बुद्धगुरूंनी एका शिष्याला प्रश्न विचारला, काल जे शिकवलं ते सांग. त्यानं उत्तर खूप सुंदर दिलं होतं. कालचा आत्मा वेगळा होता, आजचा माझा आत्मा वेगळा आहे. कालचं काल गेलं, आज मला कसं तुम्ही विचारता आणि मी कसं सांगणार आहे. तर केवळ अनित्य मानणाराही जगात टिकू शकला नाही आणि केवळ नित्य मानणाराही जगात टिकू शकला नाही. जर जडात क्रोध होत असेल, आम्हाला दूर करण्याचे कारण काय, प्रयोजन काय? त्यांनी सगळं जडात मानलं, प्रकृतीत मानलं. हे सगळे आपले विकार जे आहेत ते जैन धर्मही म्हणतो जड आहे आणि तेही म्हणतात जड आहे, पण दोघांमधलं खूप मोठं अंतर आहे. जैन धर्म आपले असून अचेतन आहे म्हणतो आहे, चेतनत्वाचा स्वीकार करून अचेतन म्हणतो आहे, ते अचेतनातच पूर्णतः टाकून देत आहेत. याचं नाव असते की एकांताचं खंडन आणि अनेकांताचं मंडन. रात्रीच्या भाषणातून येणार आहे ते तुमच्या पुढे, म्हणून मी फार त्याच्या खोलात जात नाही. समर्थाच्या स्पष्ट निर्बाध युक्तीनं स्पष्ट करून दिलाय. तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते. खानिया चर्चा म्हणून झाली आहे. कुठं झाली आहे? जयपूरला झाली आहे. माहीत तरी असावं किती मोठा प्रयास केला आहे त्या लोकांनी. तर सगळे पंडित, सगळे मुनी लोक, आचार्य लोक एका बाजूला होते आणि 3च पंडित एका बाजूला होते. फुलचंद पंडितजी, जगन मोहनलालजी आणि कैलासचंद्रजी. 3 पंडित एका बाजूला होते, बाकी सगळे पंडित महाराज लोक एका बाजूला होते. आता चर्चा करताना काय होते, मी म्हटलं तुम्ही ऐकलं, तुम्ही म्हटलं मी ऐकलं. तर मी हे म्हणू शकते की मी असं म्हटलंच नाही, तुम्ही असं म्हणू शकता की मी असं म्हटलंच नाही. तर फुलचंद पंडितजींनी नियम घातला होता की चर्चा लिखित होईल. तुमचे प्रश्न लिखित येऊ द्या, आमचं उत्तर लिखित येईल. तुमचे परत प्रश्न लिखित येऊ द्या, आमचे उत्तर परत लिखित येतील. आता अशी ती चर्चा सुरू झाली. तर पहिले प्रश्न आले, त्याचे उत्तर फुलचंद पंडितजींनी दिले.
त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच्यावर जे काही प्रश्न केले पुन्हा त्याचं उत्तर दिलं. तिसऱ्यांदा जेव्हा त्यांनी प्रश्न केले तेव्हा तिसऱ्यांदाही लिखित उत्तर दिल्यामुळे त्यांना त्या गोष्टी मान्य कराव्या लागल्या असता. त्याचा एक ग्रंथ 2 ग्रंथ आहेत. त्या खानिया चर्चेचे 2 ग्रंथ आज आपल्याजवळ उपलब्ध आहे. एक खानिया चर्चा म्हणून पूर्ण त्यांच्या त्या लिखित नोट्सचा तो ग्रंथ आहे आणि दुसरं जैन तत्वमीमांसा. इतका चांगला ग्रंथ आहे तो की आपल्या सगळ्या शंका, तुमच्या तरुण पिढीच्याही सगळ्या शंका त्यातून दूर होऊ शकतील अशा प्रकारच्या त्यातला गोस्वारा, त्या खानिया चर्चेतला गोस्वारा म्हणून फुलचंद पंडितजींनी हा एक जैन तत्वमीमांसा म्हणून ग्रंथ लिहिलेला आहे. तर अशा प्रकारच्या युक्तीनं पटवून दिला आहे त्यांना की मी जे काही सांगतो आहे ते युक्तीनं खरं आहे आणि म्हणून युक्तीपासून उत्पन्न झालेलं ते आहे. मी अनुमानानं सांगणार आहे, तुम्ही परीक्षा करा आणि मगच माना. तुम्ही तसा अनुभव करा. क्रोध आपला स्वभाव आहे का नाही? आचार्य सांगतात म्हणून मानू नका. नाही, तुम्हाला काय वाटतं सतीश भाऊ, क्रोध आपला आहे का नाही? आचार्यांना सांगितलेलं थोडं विसरा. आपल्याला काय वाटतं? क्रोध आपला वाटते. जर तो आपला असेल तर आपल्याला सदा करावं वाटेल. सदा करावं वाटतो. कधी ना कधी त्याची उबग येते का नाही येत? ज्या अर्थी त्याची उबग येते त्या अर्थी तो आपला नाही. तर अशा अनुभवातून आपण त्याचा ज्ञान करून घेऊ शकतो. आता तिसरा आहे गुरुप्रसाद. गुरूंच्या प्रसादातून मिळालेलं आहे. ते लोक प्रसादासाठी किती धडपडतात सगळ्यांना माहीत आहे. आम्ही मात्र त्या प्रसादापासून वंचित राहतो आहे याची खंत तर जीवनात येऊ द्या निदान. परमगुरु अर्हंत अपरमगुरु गणधराधी आचार्य कडून प्रसाद रूपात दिला आहे. त्यांनी महान अनुग्रहपूर्वक शुद्ध आत्मतत्वाचा उपदेश आदेश दिला. आता थोडं लक्षात घ्यायचं आहे. अर्हंताच्या बाबत तर नाही म्हणता येणार आहे की त्यांना अनुग्रह आला, पण आचार्यांच्या जीवनात अनुग्रह आला आहे की मी जसं माझं आत्म्याचं कल्याण करून घेतलं तशा जगातल्या माझ्या सगळ्या बांधवांना देखील आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग सापडावा. हा राग आलाय. राग कशा आलाय त्यांच्या जीवनात, म्हणजे त्यांना बिचाऱ्यांना आपल्यासाठी हे सगळं आपलं धर्म सोडावा लागला, खाली आले. आम्ही किती कृतज्ञ, किती कृतज्ञ का आम्हाला स्वाध्याय करावं वाटू नये. जे त्यांनी एवढ्या याच्यातून आमच्यासाठी केलं आणि त्या जिनवानीला आम्ही कृतज्ञ होतो आहोत. थोडी खंत करा म्हणतात. अर्हंतांना हितोपदेशी म्हणतात. पुढे तुमचा शब्द चांगला आहे. हितोपदेशी म्हणतात ते नाहीत. आम्ही म्हणतो, आम्ही उपचार करतो त्यांच्यावर. त्यांना कधीही आता आमच्या हिताचा विकल्प येणारच नाही, आला नाही आणि पुढेही कधी येणार नाही. आम्ही मात्र स्वार्थी आहोत. हा आमचा स्वार्थ आहे आणि आम्ही त्यांना खाली आणतोय. भगवंताला खाली आणलं ना आम्ही, दिग्वैधनी भगवंताची म्हणून. त्यांना सांगायचा विकल्प आला असं वाटते की नाही? म्हणजे आम्ही आमच्या विकल्पात खाली आणतो. भगवंताला तुम्ही खाली आणलं काय, वर नेलं काय, पूजलं काय, नाही पूजलं काय, काहीही फरक पडत नाही. हा महत्वाचा भाग आहे.
त्यांनी हा त्यांचा अनुग्रहपूर्वक शुद्धात्म तत्वाचा उपदेश आहे. कोणता प्रसाद मिळाला आहे तुम्हाला? अक्षय हो, शुद्धात्मा आहे. हा प्रसाद आहे ना. आपण मानलं नाही तर काय होईल? मी आजही शुद्ध आत्मा आहे हे मानलं नाही तर आपण भगवंताचा प्रसाद घेतला असं होईल? भगवंताचा पूजक आराधक व्हायचं आहे का नाही आपल्याला? काय व्हायचं आहे अरुण भाऊ? भगवंताचं आराधक व्हायचं आहे का नाही? पूजक व्हायचं आहे का नाही? जर पूजक व्हायचं असेल तर त्यांनी दिलेला शुद्धात्म्याचा प्रसाद स्वीकारायला लागणार आहे. म्हणून तोच गुरुप्रसाद आहे. त्यातून जन्मास आलेलं हे वैभव आहे ते त्यांचेच आहे. म्हणूनही ते प्रमाणभूत आहे, सत्य आहे. हे मी माझं नाही सांगत आहे. किती लघुता आहे, किती विनयता आहे आचार्यांच्या जीवनात, की मी माझं काही नाही सांगत बाबांनो. हे सारं त्यांचं आहे. भगवंतांनी जे सांगितलं ते मी तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. सतत आनंददायी. आता तिसरं कोणतं आहे आपल्याजवळ? चौथं स्वसंवेदन जन्मा. आपल्याला स्वसंवेदनात काय आनंद होतो? पिंकू माझ्या समोर आहे. त्याचं एखादं प्रोजेक्ट 8 दिवस महिनाभर सुटत नसेल आणि सुटलं असेल तर पिंकू काय होते तुला तेव्हा? काय होईल? एक आंतरिक आनंद होणार आहे त्याला की मी माझ्या ज्ञानातून ते सिद्ध केलं. माझ्या ज्ञानाचा जो काही आनंद आहे तो काही वेगळा असतो. म्हणून मी नेहमी सांगते, आता आम्हालाही आनंद येतो आहे सांगताना, जिनवानी सांगताना, पण हा रागाचा आनंद आहे. तुम्हाला समजते का नाही? तुमच्यापर्यंत पोहोचते का नाही? सारे विकल्प आहे आमच्या जीवनात. हा रागाचा आनंद आहे. पण जेव्हा आम्ही सांगण्याच्या विकल्पातूनच तो आपल्या स्वतःचं आत्म्याचं ज्ञान करतो, एकटा जेव्हा ज्ञान करतो, एकटा जेव्हा चिंतन करतो, तेव्हा तो खरा अनुभव आहे, तो आनंद आहे, तो रस आहे. हा भाग लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणून सतत आनंदमयी सुंदरतेनं युक्त असणारा. जगात सुंदर कोण? कोण सुंदर आहे जगात? माझा शुद्ध आत्मा सुंदर आहे. बाकी कोणीही जगात सुंदर नाही. एक गाथा येणार आहे आपल्याला. एतावान एव सत्य आत्मा. हा एवढाच आत्मा सत्य आहे. एतावान एव सत्याशी. हा एवढाच आत्मा कल्याणकारक आहे. या जगात दुसरं कोणीही कल्याणकारक नाही. थोडं लक्षात घ्यायचं आहे. पंचपरमेष्ठी ही वस्तुतः आमचं कल्याण नाही करू शकत. कल्याणकारक जर कोण असेल तर आमचा शुद्धात्मा आहे. तुम्ही 12 भावना म्हणता, पण कधीच ती 12 भावना म्हणत नाही तुम्ही. जयचंदी छाबडांची शुद्धात्मा रू पंचगुरु जगमे सरना दोय मोह उदय सजी के आन कल्पना होय. शरण जायचं असेल तर वास्तविकरित्या शुद्धात्म्याला जा. आणि नसलच शुद्धात्म्यात राहणं होत तर पंचपरमेष्ठीलाच जा. च लावला मी. या चला काय अर्थ आहे? चला काही अर्थ आहे का नाही अक्षय भाऊ? एवढंच करा, दुसरं काहीच नाही आलं. मी च का लावला सुरेंद्र भाऊ? नाही आलं लक्षात. गजू भाऊ शुद्ध आत्म्याला नाही लावला. पंचपरमेष्ठीच म्हटलं तर पंचपरमेष्ठी सोडून दुसऱ्या कुणाला कोणीही शरण नाही या जगात.
व्यवहारानं मंत्र तंत्र देव देवता कोणीही या जगात शरण नाही हे सांगितलं. म्हणून शुद्धात्मा रू पंचगुरु जगमे शरणा धोत मोह उदयैस जीयके आन कल्पना. मोहानं आम्ही नाना कल्पना करतोय. हाय शरण आहे, ते शरण आहे. स्त्री म्हणते मला माझा पती शरण आहे, पती म्हणतो मला माझा पत्नी शरण आहे. कोण शरण आहे? सगळे सारथाचे भिरी आहेत. खरोखरीच कुणालाही कुणाचीही कदर असत नाही जोपर्यंत त्याचा राग द्वेष पुष्ट होतो, त्याच्या मोहाला जागा येते, तोपर्यंतच तो त्याच्याशी संलग्न होऊ शकतो. तोच व्यक्ती खून करू शकतो, मारू शकतो. तर म्हणतात असा हा एक आत्माच सुंदर आहे. एयत सुंदरो लोये स्वसंवेदन रूपी झरा माझ्या अंतरी वाहतो आहे. झरा शब्द का ठेवला असेल आचार्यांना? शब्दा गणित आचार्य काय करतायत? झऱ्याला अहंकार नाही, समुद्राला अहंकार आहे. नाही आलं मी काय म्हटलं? समुद्राला अहंकार आहे पण झरा छोटासा वाहतो आहे, पण त्याला अहंकार नाही. त्याच्या भावना ह्या आहेत की या लोकांचं स्थान मी कसा भागवू. तर हा जो शुद्धात्म्याच्या स्वसंवेदनातून उत्पन्न झालेला जो काही आत्मानुभव आहे, तो स्वसंवेदन रूपी झरा माझ्या अंतरी वाहतो आहे. आणि त्या आत्मानुभवातून हे जन्माला आलेलं वैभव आहे. प्रत्यक्षात शुद्ध आत्मा अनुभवला, चाखला शब्द ठेवला म्हणून विपरीत अर्थ घेऊ नका. आत्म्याचा रस चाखता येत नाही. थोडा एक भाग तो विचारावाच वाटते. आत्ता तुम्ही कशाचा नाश्ता करून आलात? तुम्ही म्हणाल तुम्हाला काय पंचायत? कशाचा नाश्ता करून आलात? हा सांगा तर खरी. हा असं केला का? आधी केला आहे तो सांगा. हा काय केलाय? तर जो केला असेल त्याचा स्वाद तुम्ही घेतला का नाही? चांगला झाला होता का नाही विचारतात सगळेजण. तर तुम्ही काय सांगता? हा चांगला झाला होता. तर थोडा तिथं विचार करायला शिका की तुम्ही त्या पदार्थाचा स्वाद घेतला का नाही. स्वाद म्हणजे रस. रस पुद्गलाचा आहे का आत्म्याचा आहे? परवस्तूचा स्वाद आत्मा घेऊ शकेल का? नाही घेऊ शकत. तर त्या वस्तूचा स्वाद घेतला नाही. तुम्ही म्हणाल मग आम्हाला आनंद तर झाला, भुकेले झालो होतो, ते खाल्ल्याबरोबर शांत झालो. तर तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा आनंद आहे. ज्ञानाचा स्वाद घेतला, तुमच्या रागाचा स्वाद घेतला, वस्तूचा स्वाद आत्मा घेत नाही. हा महत्वाचा भाग आहे. केवळ शाब्दिक पोपट पंची नाही. मी केवळ सांगतो आहे पोपट सारखा. तो म्हणते हा मी आत्मा आहे, तर तोही म्हणते मी आत्मा आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं ना शुद्ध आत्मा आहे, तर आता कोणाला विचारलं तर तुम्ही उत्तर देऊन टाकाल शुद्ध आत्मा आहे. असं नाही. खरोखरी याच्याशी पडताळा. इथं ते भिनलं आहे का नाही हे पहा. या आचार्य मुमुक्षूच्या कल्याणाच्या भावनेतून स्वतः शुभरागात आले, खाली आले आपल्यासाठी. थोडेसे तर कृतज्ञ व्हा आचार्यांना. जिनवाणीचा स्वाध्याय करा. जिनवाणीचे शाब्दिक पांडित्य व त्याची भावभासना
स्वसंवेदन यात फार मोठं अंतर आहे. ती दाखवत असताना अक्षर, मात्रा, व्याकरणाची कुठे चूक होईल तर तो दोष ग्रहणासाठी जागृत राहू नका. तत्वामध्ये मात्र मी कुठेच चुकणार नाही याची खात्री आहे. माझ्याजवळ एक कधीतरी सगळ्यांनी मोक्षमार्ग प्रकाश वाचला निदान मोक्षमार्ग प्रकाश वाचणारे तरी एक 25-30 जण तर निदान असतीलच इथं असं समजते. आता त्या मोक्षमार्ग प्रकाशामध्ये हा शब्द आलाय भावभासना. तो वाचला असेल पण लक्षात आला नसेल हा भावभासना शब्द. हा काय मोलाचा आहे हा भावभासना. आता मी शुद्धात्मा म्हणत आहे पण त्या शुद्धात्म्याच्या भावाची भासना मला व्हायला पाहिजे, अनुभव व्हायला पाहिजे, त्याचा स्वाद माझ्या जीवनात येणं. याचं नाव आहे भावभासना. त्या शब्दाला प्रतिशब्द देणं याला भावभासना नाही, याला पांडित्य म्हणतात. पण त्या शब्दाच्या माध्यमातून जो पदार्थ दाखवला जात आहे त्या पदार्थाचा स्वाद म्हणा, त्या ज्ञानाचा आनंद म्हणा, तो लुटा. म्हणून भावभासनेत आणि केवळ शाब्दिक पांडित्यात अंतर असणार आहे. मी दाखवत असताना जर कुठं काही व्याकरणाची, शब्दाची अशी काही चूक होईल एखाद्या वेळी, किती लघुता घेत आहेत आचार्य, तर छल ग्रहण करू नका. आज आपली काय आहे, दोषेक दृष्टी आहे. एका वाक्यानं एक इथं निळा टिंब आहे असं गृहीत धरा. सगळ्यांना काय दिसते, आता तो तिथं नाही, समजा हे आहे. आता सगळ्यांना काय दिसलं, निळा ठिपका दिसला. हा फळा निळा आहे का पांढरा? काय फळा पांढरा आहे, पण एवढ्या मोठ्या पांढऱ्या फळ्यात एवढासा हा ठिपका आहे. मी काय म्हणते थोडं बारकाईने लक्षात घ्या. फळा केवढा आहे आपल्याजवळ आणि हा ठिपका केवढा आहे. तर तुम्हाला फळा नाही दिसला, काय दिसलाय तुम्हाला? हा ठिपका दिसलाय, मोठा फळा नाही दिसलाय आम्हाला. तर म्हणतात आमची दृष्टी दोषेक असते, गुण पाहू शकत नाही आम्ही. तर म्हणतात दोषासाठी जागृत राहू नका. चुकलं असेल ते काही, एखादी चूक घडली असेल शब्दात, आता असं होतेच सांगताना, कधी आमचा तोच शब्द दुसऱ्या याच्यातून निघून जातो, पण त्याला पकडून बसू नका. आज आपले जे विवाद असतात तरुणांचे ना आपले, ते शाब्दिक याचे विवाद असतात. त्याच्या भावभासनेत आम्ही घुसत नाही. त्याच्या पाठीमागे असणारा हा एवढा पांढरा भाग आम्हाला दिसत नाही, तो ठिपका आम्ही पाहतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आम्हाला एक विशिष्ट वक्ता आवडतो, तो का आवडतो? त्याच्यात काही दोष असतात का नसतात? असतात. तर तेव्हा तुम्ही काय करता? त्याच्या दोषाकडे दुर्लक्ष करता, त्याच्या गुणाकडे पाहता. तसा सदा गुणैक दृष्टी तुम्ही रोज सामायिकच म्हणता, इथं मात्र आपल्या जीवनात आपण आणत नाहीत. आचार्य म्हणतात मी तत्वात कुठं चुकणारच नाही, हा पुरा आत्मविश्वास आहे त्यांच्या जीवनात, याची मला खात्री आहे. पण व्याकरणाच्या शब्दाच्या माध्यमातून जर मी कुठं काही चुकलो तर मला क्षमा करा असं म्हणता येईल. एकदा एका राजाला, तानसेन त्या राजाच्या ठिकाणी गायक होता, तर ते तानसेनाचं गायनं खूप आवडायचं.
त्या राजाला. राजा म्हणायचा, अरे तू किती छान, जसा काही असं वाटतं म्हणतात की तुझ्या आंतरिक विनेतून ते शब्द उमटत आहेत, खूप छान गातोस. तर तानसेननी त्या राजाला सांगितलं, माझ्यापेक्षा माझे गुरु खूप छान गातात. त्यांच्या गाण्यानं तसंच आहे, त्या इतर लोकांच्या ह्याच्यातही मान्यताही आहे की लाईट लागून जातात, पाणी पळसायला लागतं, त्यांच्या त्या गाण्याच्या याच्यातून वनस्पती डोलायला लागते. हे तर सिद्ध केलं आहे त्यांनी साऱ्या प्रयोगानं की वनस्पती डोलायला लागते. त्याच माणसाला पाहिल्यावर ती वाढते. तो माणूस जर 1 महिनाभर नाही दिसला त्या झाडांना तर ते झाड सुकतं. तर म्हणतात हे त्या याच्यामध्ये देखील काही रस असतो. तो म्हणे माझ्या गुरुं तर याच्यापेक्षा खूप चांगलं आहे, तुम्ही चला. मग घेऊन गेला राजाला कडे, तिथं गुरुकडे. ते त्यांच्या गायनात इतके मग्न होते, इतके रस होते, तल्लीन झालेले होते. तर राजा गेला, तानसेन गेला, बसला. ते दोघं काही बोलत होते. एवढंही भान त्यांना नाही, काहीही कल्पना नाही. जोपर्यंत त्यांचा तो भावगीत संपलं नाही तोपर्यंत हे बसले तिथं. आणि ते संपल्यानंतर पाहिल्यावर तुम्ही कधी आलात हे जेव्हा त्या गुरूंना विचारलं तेव्हा राजाला पटलं की खरोखरीच हा आत्मा असा आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या उपासनेत किती गुंतलेला होता, किती यानं रस टाकला आहे. या शब्दातही किती मोल आहे हे त्या लोकांना कळालं. आमच्या जिनावानीत किती मोल आहे हे जर आम्हाला नाही कळालं तर काय होईल याचा विचार करा म्हणतात. जिनाच्या अनेकांत सत्य वस्तुस्वरूप आहे, इतर एकांतीच्या कथनात ते असत नाही. अनेकांत हा जैनांचाच एक प्रमुख भाग आहे. म्हणून मी नेहमी सांगत असते, अरुण भाऊला आठवते की जैनांचे बाकी काही लक्षात नाही राहिले तरी 5 पॉईंट लक्षात ठेवा. आठवतात 5 पॉईंट? भरत, अरुण भाऊ, तुम्हाला आवडले होते एकदा ते 5 पॉईंट कोणते? अनेकांत, साधवाद, मी संसार दशेतही शुद्धात्मा आहे, हा 3रा भाग. 4था भाग निमित्त काही करत नाही, हा 4था भाग. आणि 5वा भाग सगळ्यांच्या पर्यायी क्रमनियतच, सगळ्याच पर्यायी, सर्वांच्याच पर्यायी, सगळ्यांचेच होणार क्रमनियत आहे. आता हे एवढं ठासून सांगणारा कोण असेल? कोण असू शकते की सगळ्यांच्या पर्यायी नियमाने क्रमनियत आहे आणि आपणही हा अनुभव घेतोय. तर निदान म्हणतात आपल्या जीवनात या 5 गोष्टी समजल्या तरी आपण जैन तत्वज्ञानाचा अभ्यास सुचारू रीतीनं करू शकणार आहोत. मंदिराआधी धर्मायतनांची निर्मिती शुभभावातच होते. तोही बंधाचंच कारण आहे, वास्तव धर्म नाही. आपण पूजा केली, आत्ताच सगळे पूजा करून आलो. आणि जे शिबिरार्थी येत नसेल त्यांना माझी नम्र विनंती आहे की पूजा करायलाही कोणी विसरू नका, सोडू नका. तोही एक आपल्या शिबिराचा भाग आहे. त्यातूनही आपल्याला काही आपल्यात घ्यायचं आहे हे विसरू नका. वेळ लावू नका पूजेला येतानाही. तर ह्या पूजा केली असेल, मंदिराची निर्मिती केली असेल, मी सांगते आहे तुम्ही ऐकता आहात, हा सगळा काय आहे? धर्म करतो आहे की नाही आपण?
जेव्हा धर्म म्हणता येईल हा? धर्म करत नाही, धर्म करण्याच्या नजीक जातोय. धर्माबाबतचाही तो राग आहे. हा रागही कधी न कधी नियमाने आम्हाला सोडावा लागणार आहे. या भावनेत या म्हणतात. तोही शुभभाव आहे. आचार्यांना पुन्हा धक्का दिलाय आपल्याला. बंधाचंच कारण आहे, मोक्षाचं कारण नाही. सम्यक दृष्टीला उपयोग दशेमध्ये आत्मानुभवाच्या काली अतींद्रिय आनंदाचे स्वसंवेदन होतेच, जरी तो गृहस्थ असला तरी. कपड्यात सम्यक दर्शन होत नाही ही मान्यता चुकीची आहे, हे लक्षात घ्या. मी काय म्हणते, कपडेवाल्याला सम्यक दर्शन होत नाही हे जे कोणी मानत असेल ते सगळं चुकीचं आहे. कपडेवाल्यालाही सम्यक दृष्टीच्या जीवनातही तेवढ्या काळासाठी का होईना एक क्षणात वीज चमकून जाते आणि प्रकाश देऊन जाते, तसा हा एक क्षणभर का होईना आत्म्याचा प्रकाश आमच्या अंतरंगात प्रगट होतो आहे. म्हणून सम्यक दृष्टीलाही अतींद्रिय आनंदाचं स्वसंवेदन असणार आहे. निज वैभव म्हणजे काय याचा खुलासा केला आहे. शुद्ध आत्म्याच्या उपासनेतून माझी पर्याय ही एकदेश शुद्ध रूप परिणमली आहे. म्हणजेच आंशिक वितरागता आणि विज्ञानता मला सुद्धा प्राप्त झाली आहे. हेच माझं वैभव आहे. आचार्य काय म्हणतायत, माझं वैभव कोणतं? आचार्य भावलिंगी होते की द्रव्यलिंगी होते? कुंद आचार्य भाव, आता आधी भावलिंगी माहीत नसत. माहिती आहे अक्षय भाऊ? नाही माहीत आहे. अरुण भाऊ, भावलिंगी म्हणजे काय? नाही माहीत की सांगायचं नाही. गजू भाऊ, भावलिंगी म्हणजे काय, द्रव्यलिंगी म्हणजे? आम्ही शब्द जर वापरतो तर नाही कळालं तर तुम्हाला विचारता नाही येत का? निमूटपणे ऐकून घ्यायचं. आम्ही चुकलो असेल तरी आम्हाला थांबवा. तर जे शब्द तुम्हाला नाही कळाले ते नियमाने विचारत चला, तर तुमच्या पदरात काही पडेल, त्याशिवाय नाही पडणार. तर काय झालं, सम्यक दर्शन सहित आहे. आपल्या शुद्धात्म्याचं स्वसंवेदन ज्यांच्या जन्मात आलेलं आहे आणि बाह्यतः मुनिलिंग आहे, भावलिंगी मुनी आहे. आणि श्रावक, सम्यक दृष्टी जी भावलिंगी श्रावक आहे. नाही आलं लक्षात? काय झालं आता तरी आलं का नाही आलं? नाही आलं. जो सम्यक दृष्टी मुनी असेल तर ते मुनी भावलिंगी म्हटल्या जातात. सम्यक दृष्टी नसताना किती कडक तपश्चरण करणारे असेल तरी देखील ते द्रव्यलिंगीच म्हटल्या जाणार आहेत. आता जिथं भावलिंग आहे तिथं द्रव्यलिंग नियमाने असेलच, पण जिथं द्रव्यलिंग आहे तिथं भावलिंग असेलच हा मात्र नियम नाही. म्हणून आपल्याला एक नियम तर दिला आचार्यानं, निर्ग्रंथ झाल्याशिवाय मोक्ष नाही. जे जे निर्ग्रंथ आहे ते मोक्षाला जाईलच का नाही? सारे पशु पक्षी निर्ग्रंथ आहे बिचारे, आहेत का नाही? जाईल का नाही मोक्षाला? तर बाह्यतः असणारी ही निर्ग्रंथता मोक्षाचं कारण नाही वस्तुतः. पण
अंतरंगाची निर्ग्रंथता आल्यानंतर बाह्य कपडा राहील हे शक्य नाही. म्हणून त्यालाही निर्ग्रंथ असं म्हटलं. वस्तुतः ती निर्ग्रंथता जर मानली तर इतर लोकांचे साधू देखील राहतात. तेही भावलिंगी मुनी होते. तर हा महत्त्वाचा भाग ते स्पष्ट करत आहेत की शुद्ध आत्म्याच्या भक्तीतून माझी पर्यायही एकदेश शुद्ध झाली आहे. म्हणजे जेव्हा आपण आपल्या शुद्धात्म्याची उपासना करू तेव्हा नियमाने आपल्याला शुद्ध आत्म्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हां, हो बरोबर आहे. चारित्र्यात रागद्वेष राहिले आहे, ज्ञानात अपूर्वता राहिली आहे. पूर्ण ज्ञान नाही झालं, पूर्ण चारित्र्य नाही आलं आपल्या जीवनात. आणि म्हणून फक्त श्रद्धा पुरी आली आणि म्हणून पूर्ण शुद्धता नाही म्हणता आलं आपल्याला. ती जी पर्याय आहे शुद्ध आत्म्यात एकदेशता नाही. थोडं बारकाईनं लक्षात घ्या. शुद्ध आत्मा पूर्ण शुद्ध आहे, पण त्या शुद्ध आत्म्याची उपासना करणारी आमची पर्याय ती पूर्ण शुद्ध आज नाही होऊ शकत आहे. म्हणून तिला एकदेश शुद्ध म्हटलं. ज्ञानाची अपूर्णता आपल्या जीवनात राहणार आहे, चारित्र्याची अपूर्णता आपल्या जीवनात राहणार आहे. ठीक आहे. 15 पानावर आहे टीका. खूप शब्द चांगले आहेत आचार्यांचे. संस्कृत टीका थोडं समजत नाही म्हणून दुर्लक्ष करू नका. त्या शब्दातून खूप काही आनंद आपल्याला मिळणार आहे. टीका वाचा तुम्ही. टीका वाचते ते ऐकू नाही येणार लोकांना. एवढी वाचू दे काही नाही. इह केलं सकलोद्भासी स्यात्पद मुद्रित शब्द ब्रह्मोपासन जन्मा. पहिलं जे आपण पाहिलं ते तर सकलोद्भासी संपूर्ण पदार्थाला प्रतिभासित करणारं आपल्या जो कथन असतं आचार्यांचं ते स्यात् पदानं सहित असतं. आत्मा स्यात् नित्यः एव. तर स्यातचा अर्थ काय तो सांगा आता तुम्ही. एका अपेक्षेने आत्मा नित्य आहे. सतीश भाऊ तुम्ही मुलगा आहात, पती आहात की पिता आहात, काय आहात? हां, सगळेच आहात. एका वेळी आहात की क्रमाने आहात? एका वेळी आहात. मग एक पत्नीच्याच दृष्टीनं पिता आहात. प्रत्येकाच्या दृष्टीनं धर्म तुमच्यातच आहे, पण ते धर्म जे सिद्ध केल्या जातात ते दुसऱ्याच्या द्वारे सिद्ध केल्या जाणार आहे. आणि म्हणून हा त्यांचा नियम असतो की स्यात् पदानं. हा जैन धर्म सर्वथा शब्द जैन धर्मात नाही. जैन धर्मात शब्द आहे कथंचित. आत्मा कथंचित नित्य आहे, आत्मा कथंचित अनित्य आहे. आत्मा कथंचित शुद्ध आहे, आत्मा कथंचित अशुद्ध आहे. तर हा जो काही भाग असतो तो नाही घेतला तर तो स्याद्वाद होत नाही. म्हणून अशा स्याद सकलोद्भासी स्यात् पद मुद्रित. स्याद हे ज्याचं चिन्ह आहे, हे ज्याचा झेंडा आहे. शब्द ब्रह्माच्या उपासनेतून हे जन्माला आलेलं असणार आहे. समस्त विपक्ष शोध क्षमाती निस्तिश युक्त्यावलंबन जन्मा. संपूर्ण
विपक्षवादी जे आहेत, जैन तत्वज्ञानाला न मानणारे जे आहेत ते सगळे विपक्षवादी झाले. त्या विपक्षवादींच्या जीवनात आपल्या तत्वज्ञानाबाबतचा जो क्षोध आहे, क्रोध आहे, द्वेष आहे, काय म्हटलं मी, जैन तत्वज्ञानाबाबतचा इतर धर्मीयांच्या जीवनात जो काही क्षोध आहे ते सगळे कोणतेही मतवादी असो म्हणतात. तर समस्त विपक्ष क्षोध क्षमाती निश्तिश जन्मा, तो त्यांचा क्रोधही क्षमाती त्यालाही दूर करण्यास, निष्ठुषः पूर्णतः उखडून फेकण्यास युक्ती माझ्याजवळ आहे आणि त्या युक्तीच्या अवलंबनातून हे जन्माला आलेलं आहे. एवढा आत्मविश्वास आहे आचार्यांना की मी युक्तीनं त्यांना पटवून देणार आहे. त्यांचं मत कसं चुकीचं आहे हे मी त्यांना युक्तीनं पटवून देणार आहे. माझं वाक्य म्हणून त्यांनी मानावं अशी माझी अपेक्षा नाही. निर्मल विज्ञान घन अंतर्निमग्न अपर गुरु प्रसादीकृत शुद्धात्मतत्वानुशासन जन्मा. तिसरं सांगतायत आता. निर्मल विज्ञान घन, अरहंताचं ज्ञान कसं आहे, निर्मल आहे, पूर्ण शुद्ध आहे. तर निर्मल असणाऱ्या ज्ञान घन का म्हणतात नेहमी आचार्य? नाही आलं लक्षात अक्षय भाऊ, घन का म्हणतात? घन कशाला म्हणतात तुमच्या गणितात? ठसाठस भरलेलं. घन कशाला म्हणतात कीर्ती? खोली, लांबी, रुंदी सगळ्यात जे घेतल्या जाते त्याला तसं म्हणतात. हा ज्ञान भाव कुठं आहे? आपल्या मेंदूत आहे. कुठं आहे हा ज्ञान भाव? आत्म्याच्या प्रदेशात ठसा ठसा भरलेला आहे. सर्व प्रदेशांमध्ये, हा आत्म्याच्या सर्व प्रदेशांमध्ये ठसा. ते तर परिभाषा झाली. आपल्याला आनंद घ्यायचा आहे तो याचा घ्यायचा आहे की तो ठसा ठस भरलेला आहे. एक कण आमचा असा नाही की जिथं ज्ञान नाही. आणि म्हणून म्हणतायत ज्ञान घन झालेले आहेत ते. अंतर्निमग्न हा शब्द किती मोलाचे ठेवले आचार्यांना. सगळ्याला जाणता आहेत, त्यांच्या ज्ञानात सगळे पदार्थ येत आहेत आणि ते कुठं निमग्न आहे? अंतर्निमग्न हा, ते तर आपल्या स्वतःमध्येच निमग्न आहे. जसं पाहिलं होतं की कुणी खूप स्तुती करत असेल एखाद्या गुरूंची आणि ती स्तुती करत असतानाही जेव्हा आपण पाहिलं की समंतभद्र आचार्यांच्या याच्यात ती मूर्ती निघालेली आहे आणि त्यावेळी सगळ्या लोकांनी किती उद्घोष केला असेल, किती जल्लोष झाला असेल भक्तीच्या आराधनेचा. पण त्यावेळी समंतभद्र आचार्य काय होते, कुठं होते? ते निमग्न होते. अंतर्निमग्न हा, ते जल्लोषात नाही आले. नाही समजलं सतीश भाऊ, नाही समजलं. एवढं तर माहीत आहे की जेव्हा समंतभद्र आचार्यांनी 24 तीर्थंकराची स्तुती केलेली आहे, त्यांच्या शिवाला नमस्कार करायला सांगितला होता म्हणून त्या राजाने त्यांचा अपराध केला होता त्यांनी त्या राजाचा की तुमचा तो खातो मी खाऊ घालतो म्हणून, आणि त्यामुळे त्यांच्यावरती शिक्षा आली. तर त्यांनी त्याच वेळी सांगितलं होतं की तुझा देव माझा नमस्कार सहन करू शकणार नाही, पण करायला लावला. आणि त्यावेळी त्यांनी असं सहज, आज माझे शब्द जसे सहज निघत आहे असं सहज ते काव्य रचलं आहे. स्वयंभू स्तोत्र खरोखरी इतकं महान आहे, इतका रस भरला आहे शब्दा गणित त्यात, की त्यात व्याकरण आहे, न्याय आहे, अध्यात्म आहे, प्रथमानुयोग आहे, चरणानुयोग आहे. काय नाही त्या स्तोत्रात. असं एक महान स्तोत्र आहे, कधीच कोणी म्हणणार नसेल. कदाचित
जे काही दशलक्षणी करत असेल तिथं ते स्वयंभू म्हटल्या जातो, पण तोही छोटा म्हटल्या जातो. हा जो मोठा स्वयंभू आहे हा कोणीही कधीही म्हणत नाही. पाठक्रिया तर कुठं होतच नसेल इकडे आता. त्याच्यात हा स्वयंभू पुरा म्हटल्या जात होता. 24ही ते खरोखरीच शब्दा गणित इतकं त्यांच्या न्यायानं पटवून दिले. काही न्यायाच्या स्तुती आहेत, काही अध्यात्माच्या स्तुती आहेत. त्यातल्या खूप महान असा तो एक काव्य रस आहे आणि ते त्यांच्यातच राहिले. ते तुमच्या जल्लोषात आले नाही. हा महत्त्वाचा भाग असतात. म्हणून त्यांनी सांगितलंय अंतर्निमग्न हा अपर गुरु प्रसादी कृत. अरहंतांनी आचार्यांच्या प्रसादामुळे मिळालं शुद्धात्मतत्व. प्रसाद कोणता दिला गुरूंना? मला पुत्र होऊ दे हा माझा न्यायालयात माझ्याकडून निकाल लागू दे हा कोणता प्रसाद दिला म्हणतात. तर शुद्धात्मतत्वानुशासन जन्मा. तू एक शुद्धात्मा आहेस रे बाबा, माझ्याच सारखा तू आहे. हे तत्वज्ञानी अनुशासन शब्द खूप मोलाचे आहेत संस्कृतमधले. अनुशासन केलं म्हणजे काय केलं? अनुशासन आणि उपदेशात अंतर आहे. उपदेशात तुम्ही करा नका करू, अनुशासनात करावं लागते. तुमच्या राजकारणातही असते ना अनुशासन शब्द. एका अर्थात आपण वाचून टाकतो पण त्याला काही ठोस अर्थ असतो की अनुशासन जन्मा हा. आता चौथं अनवरत संधी सुंदर आनंद मुद्रिता हा अमंद संवेदात्मक स्वसंवेदन जन्माचव यहा कश्चनापि ममात्मना स्वविभवा. अनवरत संधी सतत वाहतो आहे. एकदा सम्यक दृष्टी जोपर्यंत सम्यक दृष्टी आहे तोपर्यंत त्याच्या जीवनात हा स्वसंवेदनाचा झरा सदा वाहत राहणार आहे. तो आनंद तो चाखतच राहणार आहे. म्हणून त्याला हे गोड नाही वाटत. का नाही विषय गोड वाटत? पंचेंद्रियाचे सम्यक दृष्टी जीवाला त्याला रस तो कुणाचा घेतोय? तो आपल्या शुद्धात्म्याच्या रसात गुंगलेला असतो. म्हणून हे भोग त्याला रुचत नाही. आनंद मुद्रिता हा आनंद हे ज्याचं चिन्ह आहे. अमंद हा त्या आनंदाला मर्यादा नाही. संवेदात्मका हा ज्ञानात्मक असणारं असं जे स्वसंवेदन आत्म्याचंच आत्मरूपानं त्यांनी 3 शब्द ठेवले असते. आत्मा आत्मानम आत्मा आत्म्यासाठीच धावतो. तर म्हणतात हा जो करणार आहे संवेदात्मक स्वसंवेदन जन्मा. माझाच आत्मा मीच माझ्याचद्वारे माझ्यासाठीच मी त्याचं अनुभवन करतो आहे. अशा स्वसंवेदनातून जन्माला आलेले हे बोल आहे. ज्याने आता ते तुमचं काय म्हणतात दूध नासून पनीर, तर त्या पनीरचा स्वाद आता मी कधीच घेतला नसेल समजा आणि मला सांगितलं की त्या पनीरचं वर्णन करा तर मी काय करत वर्णन तर करून टाकल पण मला त्या पनीरचा स्वाद येईल का नाही वर्णन करताना? नाही येणार आहे. तर म्हणतात पनीरचा ज्ञान असणं आणि पनीरचा स्वाद घेणं जसा भिन्न आहे तसं शुद्धात्म्याचं ज्ञान असणं आणि शुद्धात्म्याचा स्वाद येणं हा भाग महत्त्वाचा. या कश्चनापि मम आत्मना हा स्वविभवा. हा हे सगळं जे काही माझं वैभव आहे म्हणतात समजते ना, हातचं राखून नाही देत आहे मी. तुम्ही माझ्या पुढे जाल या भीतीनं मी काही राखून ठेवणार आहे असं नाही. पुरच्या पुर
अयम एकत्व विभक्त आत्मानं दर्शेऽहम्. ह्या अशा एकत्व विभक्त आत्म्याला मी दाखवणार आहे. इति बद्ध व्यवसायोस्मी. मी कटिबद्ध झालोय, आता मी मागे हटणार नाही. त्या शुद्धात्म्याला दाखवण्यासाठी मी जे उभा ठाकलोय, आता मी मागे परतणार नाही. तुम्हाला ऐकावं लागणारच आहे, नको हटला तरी. आचार्य हटले नाही, मीही हटणार नाही. यदि दर्शेयम, जर मी काही दाखवताना तदा स्वयमेव स्वानुभव प्रत्यक्षेन परीक्षा. शब्द थोडे लक्षात नाही आहे का? नोट्स तुमच्याजवळ सतीश भाऊ नोट्स नाही आहे का? प्रत्येकानं एक लक्षात घ्यायचं आहे. हां, त्या शब्दाचा रस येईल मग आपल्या जवळ असेल तो शब्द. तर काय शब्द आहे आचार्यांचा? स्वयमेव स्वानुभव प्रत्यक्षेन परीक्ष. तुम्हालाच परीक्षा करायची आहे, मी सांगतो म्हणून ऐकू नका. तर स्वयमेव आणि स्वानुभव करा प्रत्यक्षेन, मग परीक्षा करा आणि माना. मी सांगतो म्हणून मानू नका. प्रमाणी कर्तव्यम. मग मी जे सांगतो आहे ते खरं आहे, सत्य आहे, प्रमाणभूत आहे हे मान. यदि तू स्खलेयम, कुठं काही जर मी चुकलो असेल, तदा न तू छलग्रहणम जागृकम. म्हणून हे दाखवलं तुम्ही. पण आता तिथं चिंबच नाही आपल्या जवळ. कुठं बोलते तिथं ऊन दिसणारे नाही. एवढं दिसलच, थोडं ना थोडं तर दिसणार. ह्या एवढ्या सगळ्या पांढऱ्या रंगात हा एवढाच ठिपका पाहू नका. पांढरा फळा पहा, हा ठिपका सोडा. आचार्य म्हणत आहेत असेल एवढा थोडा ठिपका तर त्याला पाहू नका. छलग्रहणम जागृकम न. आम्ही जागृत कशात आहोत? आम्ही आचार्यांची दोष पाहणार आहोत तसं नाही, भगवंतातही दोष दिसते आम्हाला. आज खरोखरीच आम्ही असं मानणार आहोत की भगवंतानं सांगितलेलंच आचार्यांना सांगितलं का नाही, आणि आचार्यांना सांगितलेलंच त्यांच्या शिष्यांना सांगितलं का नाही, ही शंका का येते आज आम्हाला? आम्ही त्यांच्यातले दोष पाहतो. त्यांनी घेतलेला आनंद, त्यांनी घेतलेला रस आम्हाला दिसत नाही. तर एक गोष्ट जीवनात फार मोलाचं वाक्य आहे ते, की कोणाचेही कधीही दोष पाहू नका, गुण पाहायला शिका, गुणी बनाल. दोष पाहाल तो दोषी बनाल. वंदितु सौवसिद्धि ध्रुवमचलमनोमं गतिं पट्टे ओच्छामि समयपावुलं. समय सारखे